नाताळ किंवा ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधव प्लम केक हा हमखास बनवतातच. पण सध्याच्या धावत्या जगात बऱ्याच जणांना हे केक बनवण्याचे काम अवघड वाटते. त्यामुळे आजकाल बेकरीमधून असे केक विकत घेतले जातात. मात्र काही सोप्या पद्धतीने अत्यंत उत्तम प्रतीचा प्लम केक घरच्या घरीच बनवता येतो. घरच्या घरी रेड वाईन प्लम केक हा बनवणे शक्य आहे. त्याची कृती अत्यंत सोपी आहे. आम्ही ख्रिसमससाठी नेहमी केक बनवतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला घरी बनवता येईल असा हा केक आहे. आपण साधा पण घरी केक करतो. प्लम केकमध्ये जास्त ड्राय फ्रूट्स असतात जास्त ते, आणि हा रेड वाईनमध्ये ते फ्रूट्स भिजवलेले असतात जास्त करून. तर ते कोण एक वर्ष पण भिजवतं, कोण एक अर्ध्या तासासाठी सुद्धा भिजवून ते तयार करू शकतात. आपल्याला जर रेड वाईन जर नाही वापरायची तर आपण ऑरेंज ज्यूसमध्ये सुद्धा हा करू शकतो. मी आता हा 1 कपचाच करणार आहे केक. तर त्यामुळं आहे मी मैदा घेतलेला आहे, 2 अंडी आहे, लोणी आहे, साखर आहे, व्हॅनिला एसेन्स आहे, आणि हे वेलदोडे आणि जायफळ वगैरेची पूड आहे, ही बेकिंग पावडर. आणि हे ड्रायफ्रूट्स मी 15 दिवस झाले मी हे रेड वाईनमध्ये सोक केलेलं आहे. आणि असं साखर जाऊन त्याचं कॅरॅमल केलेलं आहे. प्रथम आपण लोणी आणि साखर फेटून घेणार आहोत. 2 चमचे लोणी घ्यायचं आणि त्याच्याबरोबर साखर 3 चमचे साखर घ्यायची, कारण हे फ्रूट्स पण स्वीट आहेत ना. पुन्हा आता साखर आणि लोणी फेटून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 अंड बिना अंड्याचं पाहिजे असलं तरी पण होऊ शकतो. तसा काय प्रॉब्लेम नाही, बिना अंड्याचा पण आपण करू शकतो. त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालतो, 1 चमचा बेकिंग पावडर, त्यात लवंग, दालचिनी आणि वेलदोडीची पावडर आणि सुंठ हे सगळं मी आता 1 चमचा याच्यात घालत आहे. कॅरॅमल घालत आहे सगळं. सोक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत सगळे त्याच्यात घालून हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता हे बेक करायचं आहे आणि एक अर्धा तास आपण हे बेक करून घ्यायचं आहे.